एवढा पण आता लोक बोलतात 50 खोके, आम्ही डोळ्याने बघितलेच नाही खोके कसले असतात ते. आणि त्यांनी मग इथून जर एवढं गद्दारी करायची होती तर तुम्ही गुवाहाटीपर्यंत का पळालात? तुम्ही ठाण्यामध्येच का नाही बसलात? ठाण्यामध्ये तुम्ही गद्दारी का नाही केली? तिथंच सर्वांना का नाही बोलवलं? तुम्हाला महाराष्ट्र सोडून बाहेर का गुजरातला जावं लागतं? कारण गुजरातही डोक्याने तुम्ही चाललात, म्हणून त्या गुजरात्यांच्या विचाराने तुम्ही गुजरातला गेलात आणि तुमचा तिकडे उदय झाला आणि त्या उदयाने तुम्ही इकडे आलात आणि तुम्हाला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली, तुम्हाला पैसा मिळाला, तुम्हाला स्टेट वरून सपोर्ट मिळाला, मोदी असतील, शाह असतील, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही इकडे आलात. एक भीतीचं वातावरण होतं की इकडे काहीतरी होऊ शकतं, त्या संरक्षणाने तुम्ही इकडे आलात आणि सत्तेत बसलात. आणि आता परिस्थिती काय? त्यावेळेस तुम्ही कशासाठी गेलात? मुख्यमंत्र्यासाठी गेलात. मग आता तुम्ही मुख्यमंत्री का नाही? आता तुम्हाला तिसऱ्या नंबरचा मुख्यमंत्री का व्हावं लागतं? त्या परिस्थिती आहे, जनता सगळी ओळखते, सगळ्यांना माहिती आहे. नमस्कार, तुम्ही पाहता शहरवासींचा पुकार. मी आहे इब्राहिम शेख. आज आपल्या सोबत उपस्थित आहे प्रशांत दादा सावंत आणि शिवसेनाचे उबाटा गुटचे कर्मठ कार्यकर्ता आहे. 2.5 वर्षापूर्वी जे झालं होतं त्याच्यामध्ये ह्यांना ऑफर आले असेल, आपण ते पण विचारू. आणि त्यानंतर आतापर्यंत मसालची जे आग आहे यांच्या मनामध्ये आहे की आता निवडणुकी जवळजवळ आहे, आपल्या 15 तारखेला लोक मतदान करण्यासाठी जाणार आहे आणि ह्यांचा उमेदवार किती मैदानामध्ये तयार केलेले आहे आणि कोणकोणते मुद्द्यावर काम करणार आहे ते आपण जाणून घेऊया. प्रशांत दादा, चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. त्यानंतर पहिला प्रश्न हे आहे की तुम्ही 2.5 वर्षे जे पहिले घटना झाली होती त्याच्यामध्ये पार्टीमध्ये काय फूट झाली, लोक इकडे तिकडे झाले, तुम्हाला पण ऑफर आले असेल, मग तुम्ही आतापर्यंत इकडेच आहे, याचं कारण काय? प्रथमतः मी एक कडवट शिवसैनिक आहे आणि मला असं आठवतं आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचे दैवत, त्यांची शेवटची सभा झाली शिवतीर्थावरती. तर साहेबांचे शेवटचे शब्द होते, अजूनपर्यंत मला ह्या महाराष्ट्राने, मराठी माणसाने आणि ह्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मला सांभाळलेलं आहे आणि आज जेवढं मला तुम्ही सांभाळलं तेवढं उद्धव साहेबांना सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा. ते शब्द आणि ती सभा आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्याच्यामुळे बाळासाहेबांना आम्ही जे दैवत मानतो. जर प्रत्येकजण बोलत असेल बाळासाहेब माझ्या हृदयात आहेत, तर मग बाळासाहेबांची सभा त्यांना का आठवत नाही? त्या सभेला ते उपस्थित होते, त्यावेळेस त्यांनी शपथ घेतली होती. मग ती शपथ तुम्ही तोडलीत म्हणजे बाळासाहेबांशी तुम्ही गद्दारी केली. जे गेले त्यांच्यासाठी मी बोलतोय. त्याच्यामुळे आमच्याकडे गद्दारीचं रक्त आमच्याकडे नाही. ते शेवटचे शब्द आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत आमच्या शरीरातलं शेवटचं रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचेच राहणार आणि शिवसेनेचेच राहणार. एक प्रश्न आहे का, तुम्हाला पण ऑफर आले असेल का, या तुम्ही इकडे आणि जे धनुष्यबाण आहे त्याला मजबूती द्या, त्याला ताकद द्या, त्याचा ऑफर तुम्हाला आले असेल? शिवसेना ही एकच होती आणि त्याच्यानंतर सत्तेसाठी, सत्तेच्या मोहासाठी ज्यांनी हे पाऊल उचललं, गद्दारी केली, उद्धव साहेबांना ज्यांनी एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, आजारी साहेब असताना त्यांच्या पाठीमागून गुप्त बैठक्या झाल्या आणि मग त्यांच्या पाठी खंजीर रचला गेला आणि त्या लोभासाठी जे गेले त्यांच्याबद्दल आता मला बोलण्यात रस नाही आहे. आणि ते गेल्यानंतर हिते स्वयंघोषित नेते काय होते, त्यांना वाटत होतं की आम्ही मोठे नेते आहोत, पण ते नेते कसले ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली आणि काही पैशासाठी ते तिकडे गेले. मला वाटतं अजून त्यांचे पैसे मिळाले पण नसतील, कारण त्यांची परिस्थिती आता आणि त्यांचा मान सन्मान काय ही जनता बघते आणि जनतेला माहिती आहे. असो, मला त्या विषयात जायचं नाही. आमिष भरपूर आली, ऑफर म्हणतात ती तुम्हाला असं वाटतं का या संघर्षातून निर्माण करून आज आम्ही दुसऱ्या पक्षाला आम्ही घाम फोडण्याच्या तयारीत आहोत आणि फोडलेल्या आहेत. विधानसभेला आम्ही दाखवून दिलं की तुम्ही कितीही ताकद लावा. लोकसभेला आम्ही दाखवून दिलं तुमच्याकडे पैसा, तुमच्याकडे मुख्यमंत्री, तुमच्याकडे सगळी यंत्रणा असून पण ह्या प्रभागामध्ये आम्ही 300-350 मतांनी मागे पडतो. म्हणजे आमची ताकद काय? कारण लोक नेते गेले पण लोक उद्धव साहेबांना मानणारा वर्ग जो शिवसेनेला आहे तो अजूनही इथे तसाच आहे आणि तो जिवंत ठेवण्याचं काम मी आणि माझ्या सहकार्यांनी केलेलं आहे. त्याची साक्ष येणाऱ्या 15 तारखेला मी नक्कीच देईन. अजून एक प्रश्न आहे का, तुम्ही आता तुमचा उमेदवार जे ठरवलेला असेल त्यांना आता मैदानामध्ये तुम्ही आणलेले नाही, पण सांगू शकतात का किती उमेदवार तुमचा आहे आणि कोण कोण आहे नाव त्यांचं? एक दिवस अजून जरा उद्या आला असतात ना तर नक्कीच त्यांची नावं सांगितली असती, आवडली असती मला. पण तरी तुम्ही विचारताय, शेवटच्या क्षणाला आहेत. आमचे संभाव्य जे उमेदवार आहेत
आता ओबीसी मध्ये कोण, ओपन मध्ये कोण, एसटी मध्ये कोण, SC मध्ये कोण, हा उत्तर मी तुम्हाला उद्या देईन. पण माझे 4 उमेदवार सध्या जे मैदानात आहेत आणि जे अधिकृत आहेत आणि ते भक्कम आहेत, असा आमचा एक चेहरा आहे, जुना जाणता, तो अभ्यासी व्यक्तिमत्व आहे. नरेंद्र उपरकर मैदानात असतील. त्याच्यानंतर आमच्या शहर संघटिका मनीषा पोकळे मैदानात असतील. त्याच्यानंतर ह्या काश्मीरामध्ये एक अशी संस्था आहे, त्यांचं नाव खूप चांगलं आहे, सम्यक बौद्ध संस्था, आणि त्या संस्थेमध्ये राहणारे प्रत्येक जे सभासद सुशिक्षित आहेत, शिक्षित आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावरती आहेत. आणि त्यांनी सुद्धा आम्हाला उद्धव साहेबांना ज्या वेळेला हा जो कालखंड गेला मागचा की गद्दारी झाली, त्यावेळेस स्वतःहून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही साहेब तुमच्यासोबत राहणार, कारण 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उद्धव साहेबांनी जी कामगिरी केली ते जगाला हेवा वाटेल असं कामगिरी केली. त्याचं प्रमाणपत्र सुद्धा जनतेने दिलेलं आहे, नव्हे तर जगाने दिलेलं आहे. कितीतरी अशा संस्थेने त्यांना नामांकित केलेलं आहे की सर्वात म्हणजे वेगळं व्यक्तिमत्व असणारा चेहरा. आणि मला आता ते विरोधकांना सांगायचं नाही की तुम्ही अजूनपर्यंत ते बोलतात घरी बसून काय केलं, पण साहेबांनी जे घरी बसून आणि त्या कोरोना काळात जी परिस्थिती निर्माण एवढी भयंकर होती, त्याच्यात जे साहेबांनी करून दाखवलं, या मुंबईला तळहातात गेलं. खऱ्या अर्थाने तो पालन करता आहे, तो पालक आहे ह्या मुंबईचा, ह्या महाराष्ट्राचा, ते आमचे उद्धव साहेब आहेत आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हालाही माहिती असेल, कोरोनाच्या काळामध्ये आज UP बिहारमध्ये, मी कुठल्या समाजाबद्दल आणि स्टेटबद्दल बोलत नाहीये, पण कोरोनाच्या काळात अशा खूप सारी घटना TV न्यूजला आल्या होत्या की काही कोरोनातून आलेले जे बॉडी आहेत, प्रेत आहेत, ते नदी किनारी सापडले होते. पण अशी महाराष्ट्रातली कुठली घटना त्यांनी दाखवावी की कुठली एक बॉडी, कुठला एक कोरोनामध्ये झालेला जीव जो कुठल्या रस्त्यावरती पडलेला आहे म्हणून, असं झालं का कधी? असा चेहरा मला तुम्ही दाखवावा आणि अशी तुम्ही घटना दाखवावी. ते काम आमच्या उद्धव साहेबांनी केलं, त्याच्यामुळे पूर्ण भारत देश नव्हे तर जगाने सुद्धा हेवा वाटेल असे आमचे. तुम्ही ह्या सांगतात का उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी लोकांसाठी काम केलेले आहे, पण असं काय झालं का लोक सोडून गेले त्यानंतर? आता एवढी पार्टीमध्ये दरार आहे, आतापर्यंत लोक जे शिंदेगड आहे त्याच्यामध्ये चाललेले आहे. कसं आहे की प्रत्येकाला ज्या वेळेला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ही माझी शिवसेना आहे, हा माझा परिवार आहे, आणि उद्धव साहेबांनी एक संयमी नेतृत्व, प्रत्येकाला वाटलं की बाळासाहेबांचं ॲग्रेसिव्ह नाहीत. ओके, त्या ॲग्रेसिव्हपणामध्ये त्यावेळेला नुसतं राजकारण नाही तर समाजकारण पण करावं लागतं. आणि त्या साहेबांच्या त्या स्वभावाने ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला काही जणांना असं वाटलं असेल, अरे संयमी नेतृत्व आहेत, शांत स्वभावाचे आहेत, हे महाराष्ट्राला चालतील का? पण त्यांनी दाखवून दिलं की हा महाराष्ट्राला असाच चेहरा पाहिजे, सगळ्यांना घेऊन जाणारा चेहरा पाहिजे, आणि त्यांनी ते करून दाखवलं. मग त्याच्यानंतर लोकप्रिय वाढत गेली. तू पुढे परत आम्हाला चान्स मिळतोय की नाही, आम्हाला मुख्यमंत्री पुढे भलता येणार की नाही? अरे साहेबांनी 2.5 वर्षानंतर तुम्हाला चेहरा दिलाच होता, तुम्हाला सांगितलंच होतं की 2.5 वर्षानंतर, कारण महाविकास आघाडी जी निर्माण झाली त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी निर्णय घेतला होता की उद्धव साहेब तुम्ही सुरुवातीला मुख्यमंत्री व्हा, त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की नंतर कुणाला देणार. तेव्हा साहेब हे डिक्लेअर करत होते, कायमस्वरूपी साहेब बसणार होते का त्या खुर्चीवरती? आपल्या प्रत्येक पदाधिकारी उमेदवाराला ते वरती आणणारच होते. पण एक भीती, पैशाचं आमिष, आणि त्यांनी एवढा आता लोक बोलतात 50 खोके, आम्ही डोळ्यांनी बघितलेच नाही खोके कसले असतात ते. आणि त्यांनी मग इथून जर एवढं गद्दारी करायची होती तर तुम्ही गुवाहाटीपर्यंत का पळालात? तुम्ही ठाण्यामध्येच का नाही बसलात? ठाण्यामध्ये तुम्ही गद्दारी का नाही केली? तिथंच सर्वांना का नाही बोलवलं? तुम्हाला महाराष्ट्र सोडून बाहेर का गुजरातला जावं लागतं? कारण गुजरातही डोक्याने तुम्ही चाललात, म्हणून त्या गुजरात्यांच्या विचाराने तुम्ही गुजरातला गेलात आणि तुमचा तिकडे उदय झाला, आणि त्या उदयाने तुम्ही इकडे आलात, आणि तुम्हाला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली, तुम्हाला पैसा मिळाला, तुम्हाला स्टेट वरून सपोर्ट मिळाला, मोदी असतील, शाह असतील, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही इकडे आलात. एक भीतीचं वातावरण होतं की इकडे काहीतरी होऊ शकतं, त्या संरक्षणाने तुम्ही इकडे आलात आणि सत्तेत बसलात. आणि आता परिस्थिती काय? त्यावेळेस तुम्ही कशासाठी गेलात? मुख्यमंत्र्यासाठी गेलात. मग आता तुम्ही मुख्यमंत्री का नाहीत? आता तुम्हाला 3ऱ्या नंबरचा मुख्यमंत्री का व्हावं लागतं? त्या परिस्थिती आहे, जनता सगळी ओळखते, सगळ्यांना माहिती आहे. मग आता हा निवडणुकीमध्ये जे नगरपालिकाचा इलेक्शन आहे ह्याच्यामध्ये तुमचे जे उमेदवार आहे ते कोणते मुद्दे घेऊन मैदानात मध्ये असेल का जनता जे आहे त्यांना मतदान करते? बघा, आज 2 दिवसापूर्वी आमच्या ह्या काश्मीरामध्ये उषा सोसायटीमध्ये सत्यनारायणची महापूजा होती. तिथे महापौर पण होत्या, तिथे माजी नगरसेवक पण होते, भारतीय जनता पार्टीची आजी माजी सगळे सहकारी होते, प्रभारी काम करणारे सगळे नेते होते, तिकडे शिंदे गटाचे राममोहन शर्माजी होते, आम्ही होतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो.
आज मला वाटते 2006 ते 2024 पर्यंत आम्ही त्या सत्र्यांची पूजा होते, तर मला आमंत्रण असतो, आम्ही तिकडे जातोय आणि तिथेच परत त्या सोसायटीने एक शब्द विचारला की आम्हाला अजूनही पाण्याची समस्या आहे. तिकडे ते आजी नगरसेवक महापौर उठून सांगतात की येणाऱ्या या निवडणुकीला आम्हाला निवडून द्या, आम्ही पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू. पण एवढ्या वर्षी या काश्मीरामध्ये सत्ता कोणाची होती याचा प्रश्न त्यांनी अगोदर स्वतःला विचारावा. जनता तर तुम्हाला विचारणारच आहे, आमचे उमेदवार तुम्हाला विचारणारच आहेत, मी तर तुम्हाला विचारणारच आहे. एवढ्या वर्षी ह्या काश्मीरामध्ये सत्ता कोणाची, 4 नगरसेवक कोणाचे, महापौर कोणाचा, सभापती कोणाचा. महापौर म्हणजे काय, ह्या मीरा भाईंदर शहरातील ह्या जिल्ह्याच्या ज्या महापौर बनतात त्या प्रथम नागरिक, हा त्यांना मान सन्मान असो आणि तो मान या काश्मीराला मिळाला म्हणून आम्हालाही अभिमान होता की काहीतरी होईल. काय झालं सांगा ना. ह्या BSUP योजना सक्सेस झाली का? अजूनही 22 वर्ष यातना करून त्या शिफ्टिंगमध्ये लोक आहेत, 10 5x5च्या पत्राच्या रूम राहतात. पाण्याची सोय आहे का? तिथं संडासला जाऊ शकतात का? त्यांची अवस्था बघा. ते रडतायत आणि कुठल्या मोठ्या मनाने कुठला तोंड घेऊन तुम्ही तिकडे जाणार मतं मागायला. BSUP योजनेला तुम्ही श्रेयदान, आम्हाला श्रेय पाहिजे. शिंदेगड बोलतो मी केलं, BJP बोलतो मी केलं, दोन्ही आमदार एकत्र येतात, चाव्या वाटप करतात. तिथं पाणी आहे का? ती बिल्डिंग चालू झाले का? त्यांना सुखसोयी मिळाल्यात का? अजूनही बिल्डिंग चालू आहे, त्याचं कामकाज चालू बरोबर आहे का? चांगल्या दर्जाचं काम आहे का? ह्याची कधी माहिती काढली का? नंतर ह्या काश्मीरामध्ये आज सगळं रेसिडेन्शियल झोन आहे, त्याच्याच बाजूला तुमचे RMC प्लांट चालू होतात. त्या RMCच्या प्लांटने, त्या धुराने, त्या सिमेंटने लोक आजारी पडले नाहीत का? TB त्यांना झाली नाही का? कितीतरी युवक आपण मृत्यूपैकी RMCच्या गाडीखाली गेले. पण त्याला कारणीभूत कोण? याला उत्तर देणार कोण? हा माझा प्रश्न आहे. पुसताय काश्मीरा, पुसताय सावंत, याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. या तुमच्या कारकिर्दीत, तुमच्या कालखंडात झालेला हा सगळा भकास कारभार आहे, त्याला तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. आज आमचे जे राजकारण करतायत शिंदेवाले की आमचं बाळासाहेबानंतर ते नाव घेतात धर्मवीर दिघे साहेब, आमचे सुद्धा दैवत आहेत. त्या दैवतांचा आजचा स्मारकाची अवस्था जाऊन बघा. का ते आता होत नाही? कारण आचारसंहिता लागली नाही, तर ते पण टेम्परवारी काहीतरी स्टिकर चिपकवले असते. आज तो आमच्या दिघे साहेबांचा स्मारक असा उघड्यावर पडलाय, तुटलेल्या अवस्थेत पडलाय. त्याची अवस्था, याचं उत्तर कोण देणार? त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. आजूबाजूला असणारी वाहनं आहेत, त्या आमच्या दिघे साहेबांना त्यांनी घेरून घेतलेत. त्यांना ती पार्किंगची समस्या नाही आहे. परत तुम्हाला तुमचे आजूबाजूला सगळे भाजीवाले लावतात, मी त्यांच्या विरोधात नाही. त्यांची सोय अजूनपर्यंत का नाही झाली? ह्या आपला जो एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्या बाजूचा ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली केवढी मोकळी जागा आहे, कशासाठी ठेवली? आम्ही किती वेळा त्यांना पर्याय सांगितला, ती जागा ओपन करा, इकडचे सगळे फेरीवाले घ्या, तिकडे लाईनीत लावा. त्या ब्रिजच्या बाजूने सर्व बंदिस्त सगळी जाळ्या आहेत, म्हणजे कुठला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता नाही. सगळे मार्केटला तिकडे जाऊ शकतात, भाजीपाला घेऊ शकतात, इकडचा हा मोकळा श्वास लोक घेऊ शकतात. आज तिकडून ह्या जेवढ्या बसेस जातात, मनालीच्या समोर बघा, ह्यात आपल्या हा हिरलच्या समोर बघा, गटाराच्या समोरच भाजीवाले लागतात, इकडून बसवाले जातात, इकडे दुकानवाले, इकडे कपडेवाले, त्याच्यात लहान लहान बालक आहे, शाळा आहे समोर, ट्युशन्स आहे, संध्याकाळी जाताना ते रहदारी आहे, इकडून बस आहे, टेम्पो आहे. ह्याच्यात एखादला कोण गेला, त्याला उत्तर देणार कोण? आणि ह्याच्यामुळेच आमचा एक बालक त्या RMCच्या गाडीखाली गेला. शिंदे गटाचं जे इकडचे जे लोक आहे, पदाधिकारी आहे, ते म्हणतात का आम्ही खूपच भक्कम विकास केलेले आहे, रस्ते बनवून दिले, त्यानंतर जे BSUP मध्ये MMID आहे त्याच्यातून घेतलेले आहे, आणि त्यानंतर खूपच काही पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन आहे, लाईट आहे, ते सगळे दिलेले आहे ते म्हणतात. आणि दाखवून तुम्ही चॅनलवाले आहात, आणि चॅनलवाले हा कधी पण त्याचं शिक्षण हे वरच्या लेवलचं झालेलं असतं, हे आम्हाला अभिमान आहे. तुम्हालाही माहिती आहे, ह्या प्रभागामध्ये काम करत असताना एक दिवस बोललो की लगेच निधी येत नाही. मागचं सरकार, त्याच्या मागचं सरकार, आणि हे केलं ह्या नगरसेवकांनी नाही केलेलं आहे, हे भावी होणाऱ्या त्यांनी केलेलं नाही. आमदार कसे असतात, कुणासाठी असतात? आमदार हा पक्षाचा असतो, तो निवडणूक निवडेपर्यंत शेवटची जी तारीख असते तिथपर्यंत तो पक्षाचा असतो. एकदा का शेवटची 5 वाजता मतदान पेटी बंद झाली, दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागतो, त्यावेळेला तो मतदारातून जी काय चिठ्ठ्या बाहेर येतात, ते मतदारांनी दिलेला आशीर्वाद बाहेर येतो, त्याच्यानंतर तो जनतेचा असतो. तो कुठल्या पर्टिक्युलर एका पक्षाचा नसतो, पक्षाचा त्याला फक्त ब्रँड असतो, पण सर्वांच्या जनतेने निवडून दिलेला तो एक
आमदार असतो, खासदार असतो, लोकप्रतिनिधी असतो. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली माझ्या पक्षाने केलं असं म्हणणार नाही. हे रस्ते जे दिसत आहेत ना, ते 2.5 वर्ष अगोदर ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते त्या कालखंडात पास झालेले रस्ते आहेत. त्याच्यानंतर दगाफटका झाला आणि इकडचे आमदार ते त्यांच्याच पक्षात गेले. मग ते पास झालेले रस्ते नंतर त्यांनी केले. मग याचा अर्थ काय मेहरबानी नाही केलेली आहे. जनतेसाठी हे करायलाच पाहिजे आणि हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुमत नाही. पण ते केलेलं आहे ते श्रेय आमदाराला जातो. इथले कोणतरी उठणार आम्ही केलं असं नाही. पाठपुरावा सगळेच करतात. पाठपुरावा इतर पक्षवाले पण करतात, विरोधक पण करतात. विरोधी पक्षनेता कशाला असावं लागतं, याचं उत्तर तुम्ही द्या. आपण जी कामं रखडतात त्याचा पाठपुरावा करावा लागतो. त्यांना जी विसर पडते त्यांना पत्र द्यावं लागतं आणि हक्काने भांडून करावं लागतं. त्याच्यानंतर ही कामं होतात. अजून एक प्रश्न आहे का, तुम्ही आता जे चुनाव आलेले आहे हे निवडणुकीमध्ये तुम्ही काय युतीमध्ये राहणार का, असं काय तुमचं? आता इथे आता बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महानगरपालिका आहेत तिकडे महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं वरिष्ठांचे निर्णय असतात. कधी कधी असं म्हणतात की स्थानिक पातळीवरती तुम्ही निर्णय घ्या. मग स्थानिक पातळीचे नेते निर्णय घेतात. जिथे अनुकूल असेल ती परिस्थिती ते चांगलं होतात. जिथे परिस्थिती आपल्याला वाटत असते की इथे आपल्याला खूप काही पक्षांनी 2.5-3 वर्ष खूप मेहनत घेतलेली आहे, 5-5 वर्ष राबलेले आहेत. इतर पक्ष आहेत पण ते नावापुरते आहेत. त्यांचं इकडे कुठं कामं नाही आहेत. त्याच्यामुळे लोक त्यांना ओळखत नसतील. त्याच्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसत असेल तर मग स्थानिक पातळीवर काहीतरी डिसिजन होतं की बाबा तुमची जिथे जास्त मेजॉरिटी आहे, तुम्ही जास्त चांगलं काम केलेलं आहे तिथे तुम्ही लढा. आमची जिथे मेजॉरिटी जास्त असेल तिथे आम्ही लढू. तिथे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. तुमच्या इथे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. ह्यालाच महाविकास आघाडी म्हणतात. आणि ह्या एकामेकाच्या विचाराने हे युती होते. मग या टायमाला तुझी युती आहे का? या टायमाला आमची युती तर वरच्या लेवलला आज महाराष्ट्राने जे स्वप्न पाहिलं होतं की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र यावे, ह्या मोठी म्हणजे कित्येक वर्ष लोकांच्या डोळ्यात जे स्वप्न होतं ते साकार झालं. आणि आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आला, युती आमची इथेही तयार झाली आणि त्या युतीने आम्ही काम करतोय. काँग्रेसवाले काही ठिकाणी सोबत आहेत, काही ठिकाणी राष्ट्रवादीला सोबत आहेत. जिथे जिथे त्यांनी प्रभाव आहे, जिथे जिथे त्यांची ताकद आहे तिथे ते आम्ही एकत्र आहोत. इथे सध्या आमची ताकद आहे, आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मनसे सगळे एकत्र घेऊन आम्ही काम करतोय. पण उमेदवार हे आमचे आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तुम्ही पाहता शहर वाचनचा पुकार. जर प्रशांतदादा सावंतचं जे बोलणं आहे तुम्ही ऐकलं असेल, यांच्यावर मत काय आहे तुमचं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगावं. नमस्कार, तुम्ही पाहता शहर वाचनचा पुकार. जय महाराष्ट्र.